नमस्कार, मी आरती. आरतीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. पितृपक्षामध्ये भरपूर साऱ्या पदार्थांना विशेष महत्त्व आहे. त्यातीलच आज आपण एक खास पदार्थ बनवतोय ते म्हणजे पाटवडी. याला पाटवडी, पातवडी किंवा थापीवडी देखील म्हटलं जातं. ह्या पाटवडी अगदी परफेक्ट व्हाव्या, गाठी होऊ नये म्हणून एक छान पद्धत दाखवलेली आहे. संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पाटवडीची चव छान यावी त्यासाठी एक वाटण करूया. तर त्यासाठी 5 ते 6 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं, 1 चमचा जिरं आणि अर्धा चमचा आपण ओवा घेतलेला आहे लहान चमच्याने मोजून. थोड्याशा कोथिंबीरीच्या काड्या घालायच्या. काड्यांमध्ये खूप छान फ्लेवर आणि सुगंध असतो. आता पाणी न घालता जमेल तितकं बारीक वाटायचं आहे. पितृपक्षाचा स्वयंपाक कांदा लसूण विरहित असतो म्हणून आपण लसूण वापरलेला नाही. तुम्ही लसूण घालत असाल तर लसूण घातला तरीही चालेल, अजूनच छान चव लागेल. वाटण करून झालेलं आहे. आता आपण पाटवडी करण्याची तयारी करूया. तर जेव्हा आपण पीठ डायरेक्ट उकळी आलेल्या पाण्यात घालतो आणि त्याला हटतो तेव्हा त्याच्या गाठी होतात. म्हणून तुम्हाला आज ही पद्धत दाखवते. या पद्धतीने जर पाटवडी केल्या तर अजिबात गाठी होत नाही. एक वाटी भरून स्वच्छ चाळून घेतलेलं बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन पीठ हलक्या हाताने दाबून भरायचं. खूप हलकं भरायचं नाही, दाबून भरायचं म्हणजे व्यवस्थित प्रमाण येतं. तर 1 वाटी दाबून भरलेलं बेसन पीठ घेतलं आहे. ज्या वाटीने बेसन पीठ मोजलं त्याच वाटीने 1 वाटी पाणी आपल्याला ह्या बेसन पिठात घालायचं आहे. 1 वाटी बेसन पिठासाठी 1 वाटी पाणी आपण घातलेलं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून याची स्मूथ पेस्ट तयार करायची आहे. सगळ्या गाठी मोडून घ्यायच्या आहे. ज्या गाठी गुठळ्या झालेल्या असेल त्या आपल्याला फोडून घ्यायच्या आहे. व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि लंप फ्री आपल्याला हे बॅटर करायचं आहे. या पद्धतीने जर पाटवडी केल्या तर अगदी परफेक्ट होतात, अजिबात गाठी होत नाही, व्यवस्थित एकसारख्या पाटवडी तयार होतात. तुम्ही जर बिगिनर्स असाल, पहिल्यांदा जरी पाटवडी करत असाल तर या पद्धतीने केली तर अगदी परफेक्ट होईल. बघू शकता सगळ्या गाठी मोडलेल्या आहे. बॅटर छान तयार झालं. आता फोडणी करूया. 2 मोठे चमचे तेल गरम केलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं जिरं घालायचं. जिरं छान फुलल्यानंतर पाव चमचा हिंग घालायचा. हिंग आणि जिरं छान फुलल्यानंतर गॅस अगदी मंद ठेवायचा आणि वाटून घेतलेलं मिरची आल्याचं वाटण घालायचं आहे. गॅस मंद ठेवायचा कारण आपण वाटण करताना पाणी घातलेलं नाही आणि वाटण पटकन करपू शकतं आणि जर वाटण करपलं गेलं तर पातवडीची चव छान लागणार नाही. आता हे वाटण आपण मिरची आल्याचा कच्चापणा दूर होईपर्यंत परतून घेऊया. तर इथे छान वाटण परतून घेतलं. यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद घालायची आहे. हळदही एक 5-10 सेकंद यामध्ये परतून घ्यायची म्हणजे हळदीचाही कच्चापणा दूर होतो. थोडीशी कोथिंबीर फोडणीत घालायची आहे. फोडणीत अशी कोथिंबीर घातली की चव छान लागते. आता ज्या वाटीने बेसन पीठ मोजलं त्या वाटीने अजून अर्धी वाटी पाणी आपल्याला फोडणीत घालायचं आहे. 1 वाटी पाणी आपण 1 वाटी बेसन पिठामध्ये घातलं होतं आणि हे अर्धी वाटी पाणी फोडणीमध्ये, म्हणजे 1 वाटी बेसन पिठाला एकूण आपल्याला 1.5 वाटी पाणी लागणार आहे. फक्त पाणी आणि बेसन पीठ एकाच वाटीने मोजून घ्यायचं. आता ह्या पाण्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आता ह्या पाण्याला आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे. तर मोठ्या आचेवरती एक उकळी काढून घेते. इथे पाण्याला छान उकळी आलेली आहे. गॅस अगदी मंद करायचा. असा लाकडी किंवा स्टीलचा पळीचा चमचा घ्यायचा. एका हाताने ही पळी आपल्याला फिरवत राहायची आहे आणि दुसऱ्या हाताने हे बॅटर यामध्ये घालायचं. एका हाताने व्यवस्थित फिरवून घेणार आहे आणि हे संपूर्ण बॅटर एका वेळी यामध्ये घालायचं. आता गॅस मंद ठेवायचा आणि एकसारखं याला फिरवत फिरवत आपल्याला छान घट्ट होईपर्यंत शिजवायचं आहे. याला मिक्स करणं किंवा हटणं अजिबात थांबवायचं नाही, नाहीतर यात गाठी होऊ शकतात. मंद आचेवरती 2 ते 3 मिनिटात हे मिश्रण छान घट्ट होऊन याचा गोळा होऊ लागतो. फक्त आपल्याला याला सतत असं छान मिक्स करत राहायचं आहे म्हणजे गाठी होणार नाही. थोड्याफार गाठी दिसू लागल्या तर तिथेच त्याला रगडून किंवा असं घासून मिक्स करायचं म्हणजे गाठी मोडल्या जातात. गॅस कुठेही मोठा करायचा नाही. मंद आचेवर 2 ते 3 मिनिटं याला छान असं हटून घेते, मिक्स करून घेते म्हणजे मिश्रण घट्ट होईल. नॉनस्टिकचंच भांडं असायला पाहिजे असं अजिबात नाही. तुम्ही कोणत्याही जाड तळाच्या भांड्यामध्ये हे मिश्रण तयार करू शकतात. या पद्धतीने पाटवडी केली तर अगदी प्लेन तयार होते, अजिबात गाठी होत नाही आणि पहिल्याच प्रयत्नात देखील आपली पाटवडी अगदी परफेक्ट होते. तर 2-3 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता छान असा याचा गोळा तयार झालेला आहे. मिश्रण अजिबात पातळ नाही आहे, अगदी परफेक्ट प्रमाण आहे. 1 वाटी बेसनसाठी 1.5 वाटी पाणी हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. तर बघू शकतात मिश्रणाने कढई सोडायला सुरुवात केलेली आहे. आता आपण यावर झाकण ठेवून मंद आचेवर 3 ते 4 मिनिटं वाफ काढणार आहोत. पण या 3 ते 4 मिनिटांमध्ये प्रत्येकी 1-1 मिनिटाला आपल्याला याचं झाकण काढून याला तळापासून मिक्स करायचं आहे आणि परत झाकायचं आहे. तर झाकण ठेवल्यानंतर 1 मिनिट झाला. मी झाकण काढलं, तळापासून एकदा मिक्स केलं आणि परत झाकण ठेवते.
तर असं आपल्याला प्रत्येकी 2 ते 3 वेळा करून घ्यायचं आहे। 3 ते 4 मिनिटासाठी हे मिश्रण आपल्याला मंद आचेवरती वाफवायचं आहे। सुरुवातीला अशा लाकडी किंवा स्टीलच्याच पळीने मिक्स करायचं, म्हणजे याचा तळ गोल असतो आणि व्यवस्थित मिक्स होतं, या मिश्रणात गाठी होत नाही। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असाल, मी 2 ते 3 वेळा झाकण काढून व्यवस्थित हे मिश्रण तळापासून मिक्स करून एक 3-4 मिनिटं वाफ काढली आहे। परफेक्ट मिश्रण तयार झालंय, छान शिजलं गेलेलं आहे। आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि हे मिश्रण आपल्याला आता पाटवडी करण्यासाठी थापून घ्यायचं आहे। तर मिश्रण अगदी परफेक्ट झालंय, कढई सोडलेली आहे। सुरुवातीपासून शेवटपर्यंत एक 7 ते 8 मिनिटं लागतात मंद आचेवरती। आता पातवडी आपण ज्या ताटामध्ये थापून घेणार आहोत त्याला तेल लावून घेतलेलं आहे। यामध्ये एका वेळेला हे संपूर्ण मिश्रण काढायचं। मिश्रण जर जास्त असेल तर त्याच पद्धतीने लहान मोठं तुम्ही घ्यायचं आहे, म्हणजे पाटवडी खूप जाड पण व्हायला नको आणि खूप पातळही व्हायला नको। तेल खाली लावून घेतलं की पाटवडी काढताना ती ताटाला चिकटत नाही, व्यवस्थित निघते। आता हे मिश्रण गरम गरम असतानाच आपल्याला याला थापून घ्यायचं आहे। तर थापण्यासाठी तुम्ही असा स्पॅच्युला असेल तर हा वापरू शकतात, नाहीतर मग गरम गरम मिश्रण थापायचं आहे, हाताला चटका लागू नये म्हणून हात गार पाण्यामध्ये ओला करायचा, त्यानंतर हे मिश्रण थापायचं, म्हणजे चटका लागत नाही। मध्ये मध्ये हात गार पाण्यामध्ये असा ओला करत राहायचा आणि या पद्धतीने मिश्रण थापून घ्यायचं। जर हातानेही करायचं नसेल, स्पॅच्युलाही नसेल, तर तुम्ही एक वाटीच्या तळाला असं तेल लावून घेऊ शकतात आणि या वाटीच्या तळानेही हे मिश्रण थापून घेऊ शकतात। पण मिश्रण गरम असतानाच थापायचं, गार होऊ द्यायचं नाही। आता मिश्रण छान थापून झाल्यानंतर यावरती थोडेसे तीळ घालायचे, दिसायलाही सुंदर दिसतात, खायलाही खमंग लागतात। थोडंसं किसलेलं सुकं खोबरं घालायचं, याने पाटवडीची चव अप्रतिम लागते। हलक्या हाताने वरतून असं दाबून द्यायचं, म्हणजे हे व्यवस्थित चिकटलं जातं। गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर घालायची आणि हे ताट आता आपण थोडंसं गार करूया। संपूर्ण देखील गार करायचं नाही, फक्त थोडंसं कोमट होईल इतकं आपल्याला याला गार करून घ्यायचं आहे। तर याला रूम टेम्परेचरवर मी थोडंसं गार करते। तर हे पाटवडी थापलेलं ताट थोडं गार झालं, कोमट झालेलं आहे, संपूर्ण गार झालेलं नाही। आता आवडेल त्या आकारामध्ये आपल्याला पाटवडी कट करून घ्यायची आहे। तर इथे मी डायमंड शेपमध्ये, म्हणजेच काजू कतलीच्या आकारामध्ये कट करून घेते। दिसायला अगदी आखीव रेखीव दिसतात आणि छान वाटतं। मी इथे पिझ्झा कटरच्या मदतीने कापून घेते, तुम्ही कोणत्याही सुरीच्या मदतीने कापून घेतलं तरीही चालेल। तर उभ्या रेषा मारून झाल्यानंतर आपण आडवे देखील चीर मारून घेणार आहोत। अगदी परफेक्ट ही पाटवडी कापली जाते, दिसायला अगदी सुंदर दिसते, चवीला अप्रतिम लागते आणि हिला काढून दाखवते। इझिली डिमोल्ड होते, अजिबात ताटाला चिकटत नाही। तुम्ही ताट बघू शकतात, अगदी क्लीन आहे। एकूण एक पातवडी एकसारख्या जाडीची झालेली आहे, परफेक्ट झालेली आहे। पहिल्या प्रयत्नात देखील तुमची पातवडी अगदी परफेक्ट होणार आहे। व्हिडिओ जर शेवटपर्यंत काळजीपूर्वक बघितला आणि सांगितलेलं प्रमाण घेऊन ही रेसिपी केली तर। काही पातवडी इथे मी गार्निशिंग करून काढून घेतलेल्या आहे। एक तुम्हाला तोडून दाखवते, अगदी सॉफ्ट झालेली आहे, खाताना अजिबात घशात अडकत नाही, टाळाला चिकटत नाही, परफेक्ट अशी पातवडी झालेली आहे। तुम्ही या पितृपक्षामध्ये ही पातवडी नक्की ट्राय करा। तुमच्या घरच्यांना, नातेवाईकांना आणि पाहुणे मंडळींना फार आवडेल। रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा। आवडली तर लाईक करा, नातेवाईकांना, मित्रपरिवाराला शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। अजून पितृपक्षाच्या रेसिपीची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, ते देखील नक्की बघा।